विद्यार्थी मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे आपल्यासाठी फिजिक्सच्या प्रिपरेशनसाठी. आता तुम्हाला हे शॉकिंग वाटेल थोडं. थोडं शॉकिंग वाटेल आहे की नाही सर? आज तर किती तारीख आहे? आज 12 फेब्रुवारी आहे. सर 13, 14, 15 अजून 3 दिवस आपल्याकडे वेळ आहे आणि 16 तारखेला 16 फेब्रुवारीला फिजिक्सचा पेपर आहे. तुम्हाला असं वाटेल सर काहीतरी प्रँक करतायत का? जोक करतायत का? किंवा उगाचच भीती दाखवतायत? नाही बाळांनो, मी जे लिहिलं ते अगदी बरोबर आहे. आज शेवटचा दिवस. मग हा व्हिडिओ मी का बनवतोय? कारण व्हिडिओ बनवायच्या अगोदरच ऑफलाईनची जेवढी मुलं अभ्यासाला आलेत ना, सगळ्यांना मी खडसावून सांगितलंय, लूज राहू नका. तुमचं मन इतकं विचित्र असतं लक्षात घ्या, कायम तुम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतं. "आहे रे वेळ अजून, कशाला एवढी घाई करतोयस? रिलॅक्स, झोपू थोडा वेळ अजून, थोडा वेळ मोबाईल बघू, थोडा वेळ हे करू, थोडा वेळ ते करू." बरोबर आहे सांगा बघू? होतं ना तसं? आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल ठेवायचा आहे. ज्याला मनावर ताबा ठेवायला जमेल, जमलं सगळं लक्षात घ्या. बरं मनावर ताबा ठेवून अभ्यास करायचा आहे. मग प्लॅन काय सांगतो क्लिअरली. मी कुणासाठी बोलतोय? ज्यांचा मराठी नाहीये, ओके. ज्याचं सीएस, आयटी असले सब्जेक्ट आहेत आणि ज्यांनी सुरुवातीपासून 10-11 तारखेपासून व्यवस्थित अभ्यास केलाय त्यांना आज तो फिनिश करायचा आहे. आज नाही झाला तर 13 तारखेला मी सकाळी फक्त वेळ देईन तुम्हाला. ओके. पण त्यानंतर काय करायचंय? केमिस्ट्री अरे कधीच नाही लक्षात घ्या. फिजिक्सच्या पेपरच्या वेळेस बिलकुल केमिस्ट्री तुम्ही माझं ऐकलंय. मी कमेंटमध्ये पण बघितलंय. बऱ्याचशा मुलांनी सांगितलंय मला, की "सर अहो मी केमिस्ट्री करत बसलो होतो." बरं तुमचा व्हिडिओ बघितला. मग केमिस्ट्रीची भीती बाळगूच नका. एका दिवसात केमिस्ट्रीचा प्लॅन पण आपण सांगितलाय. आपण एक्झिक्यूट करणार आहोत. पण मला सांगा, आज फायनल डे. मग आज काय करायचंय? आज कुठल्याही प्रश्नाची रिव्हिजन करायची नाही. तुम्हाला फक्त तुम्ही अगोदर जे केलंय, ते पुन्हा क्लिअर करायचं. म्हणजे बघा मी काय म्हणतोय, म्हणजे 10, 11, 12 10, 11 तारखेला जो अभ्यास केलाय त्याची लगेच 12ला रिव्हिजन करू नका असं मला म्हणायचंय. वर्षभर जे केलंय त्याची रिव्हिजन आज करा. ओके. मग त्यात तुमचे डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज झालेत. मग काय करू? मी तुम्हाला सांगतो, न्यूमेरिकल्स करा. न्यूमेरिकल्स करा. ऑल टॉपिकचं टार्गेट ठेवू नका. ईएमआय-एसीचं टार्गेट ठेवा. 13 मार्काला आहे. ओके. रोटेशनल, जे 7 मार्काचे टॉपिक आहेत ना, 7 मार्काचे टॉपिक ते जमतायत का बघा. मॅग्नेटिक मटेरियल ईझी आहे. ते होतंय का बघा. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे ईझी टॉपिकला टार्गेट करा. त्यातले न्यूमेरिकल्स फिनिश करा. 5-6 टॉपिक जरी तुम्ही न्यूमेरिकल्स फिनिश केले, तुमचा स्कोर वाढणार आहे, प्रचंड वाढणार आहे हे लक्षात घ्या. बरं. मग पुढे काय करायचंय मी तुम्हाला सांगतो 13 आणि 14ला रिव्हिजनच करायचंय आपल्याला रिव्हिजन. पण या 3 दिवसात जे क्वेश्चन्स केले त्याची रिव्हिजन इथं असणार आहे. आताही क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगू फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन केलंय का सांगा? पोलार, नॉन पोलार, डायइलेक्ट्रिक केलंय का सांगा? हार्मोनिक्स, ओव्हरटोन, रेडिओ ऍक्टिव्ह डिके लॉचं प्रूफ तुम्हाला जमतंय का मला सांगा? म्हणजे मी तुम्हाला जे विचारतोय पास्कल्स लॉचं स्टेटमेंट सांगा मला. नाहीत होत हे प्रश्न मुलांकडून. माझा अनुभव आहे ना. नाहीत होत. नाहीत होत मुलांकडून. मग तसे जे प्रश्न आहेत, की जे तुम्ही केले, असे जे प्रश्न आहेत ना, जे तुम्हाला टफ वाटतायत ना, ते या 2 दिवसात करायचे बरं का बाळांनो. सिरियसली. पण मी तुम्हाला सांगू का रे? सर, आय-एम-पी डेरिव्हेशन्स, आय-एम-पी डिस्टिंग्विश, आय-एम-पी लॉज सगळं आय-एम-पी आहे लक्षात घ्या. सगळं आय-एम-पी आहे बरं का. मी तुम्हाला सांगू का? पेपर लीक, ओके. या भानगडीत पडू नका. या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला सांगतो, की मी आय-एम-पी क्वेशन देतोय का ते परीक्षेत आलेले आहेत. परत यायचे चान्सेस आहेत. वायलन आहे की आपल्याकडं. वायलन आहे. आता YouTubeवर बरेच जण काय करतात, की धड्यातले सगळेच प्रश्न द्यायचे. ओके. धड्यातले सगळेच प्रश्न द्यायचे. त्यातलंच येणार आहे ना. मग नेक्स्ट डे क्रॉप करून दाखवायचं. देखो हे मैंने बताया था वही आया. अरे सगळं तुम्ही सांगितलं त्यातलं येणार ना. बरं यावंच माझं आहे. ते सोडून तर येऊ नये. यावंच अशी माझी अपेक्षा आहे. पुस्तकातलं सोडून दुसरं काही येणार आहे का? नाही. तर तुम्ही घाबरू नका. तुम्हाला घाबरवलं जातंय. मी तुम्हाला सांगू का? फक्त 2 दिवसात अभ्यास करा 90% मिळवा. नाही. शेवटच्या 10 दिवसात अभ्यास करा 100% आहे. नाही. आपल्याला आहे त्या पोझिशनमधून आपल्याला पुढे जायचंय. हां, आपण टॉपर आहोत, अजून इम्प्रूव्ह करायचंय. आपण बॉटमला आहोत, वरती यायचंय आपल्याला. आपण मिडलला आहेत, टॉपला जायचंय लक्षात घ्या. इम्प्रूव्हमेंट करायची आहे बरं का. इम्प्रूव्हमेंट. मी तुम्हाला सांगतो, मी एक व्हिडिओ बघितला बरं का लक्षात घ्या. कॉमेडी व्हिडिओ होता बरं का. आणि मस्त मजा आली बरं का. आता चॅनलचं नावच मला आठवत नाहीये. तर सेम तसंच, की YouTubeवर आता चटकदार थंबनेल येतील. ओके. असे म्हणूया आपण कर लो, हमारे साथ कर लो, हो जाएगा. मतलब विचारू नका. ते मला जमेना ते सांगायला लक्षात घ्या. पण उगाचच मुलांना काही लोकं असं पण करतात बरं का, वर्षभर काय केलंस तू? तुझा काही उपयोग नाहीये. तुझं काही जिंदगी डॅश डॅश आहे तुझी. काही उपयोगाचा नाहीयेस तू. अशी बोलणारी पण लोकं आहेत. नाही रे बाळांनो, चूक होते की सगळ्यांच्याकडून. ठीक आहे.
ती एक्सेप्ट तुम्ही जर केली असेल, की नाही झाला आत्तापर्यंत अभ्यास, तर इथून पुढे होऊ शकतो की नाही अभ्यास? होऊ शकतो की नाही सांगा बघू? होऊ शकतो. मी माझं एक्झाम्पल देतोय. 10th नंतर मी खूप प्रॉब्लेममध्ये 2 वर्ष काढली. 11-12 डिप्रेशन, तणाव, काही जमेना. कुठून प्रॉपर सपोर्ट मिळत नव्हता. YouTube नव्हतं रे. YouTube जर असतं ना, तर काही विचारूच नका. मी तुम्हाला सांगतो. आता YouTube आहे ना, माझा प्रत्येक क्षण E फॉर EX चे व्हिडिओ बघण्यात जातो. माझा प्रत्येक क्षण स्वयं फिजिक्सचे व्हिडिओ बघण्यात चाललाय सध्या. त्याच्या अगोदर मी आर.जी. सरांचे लेक्चर्स पण बघायचोच. ठीक आहे. अजून सुद्धा बघतोच हं. पण हे मला मॅथ्ससाठी चॅनल सापडलंय. अरे दी बेस्ट चॅनल आहे. ओके. म्हणजे काय होतंय, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा YouTube तुमच्यासाठी हे मला सांगायचं, आमच्या वेळेस नव्हतं रे हे. माझ्या वेळेस जर असे चॅनल असते ना, तर मी महाराष्ट्रात पहिला आलो असतो. होय, ऑल इंडिया रँक 1. हे ऑल इंडिया रँक कुठं? आपली महाराष्ट्राची रँक म्हणूया आपण. ठीक आहे. नक्की आलो असतो. नक्की. मी 1-1, 2-2 वाजेपर्यंत रात्री जागून यांचे व्हिडिओ बघतोय. होय. थांबूच वाटत नाहीये. इंटरेस्टिंग आहेत. बेस्ट चॅनल आहेत. पण इथपर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो. हा विषय मी नंतर घेणार आहे बरं का. मला सांगतो शैलेश चव्हाण सर आणि द्वैत जोशी सर त्यांचे ते चॅनल्स आहेत 2. दी बेस्ट आहेत. नंतर फॉलो करा. आता इथं सांगतो मी स्ट्रॅटेजीकडे लक्ष द्या. आता स्ट्रॅटेजीवरून आठवतो. YouTubeवर ढिगानं पण स्ट्रॅटेजी पडलेत. स्ट्रॅटेजी एकच आहे, की तुला अभ्यास करायचा आहे. ओके. आणि मी काय करायचं ते सांगतोय फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच करायला लावतोय बरं का लक्षात घ्या. तरी देखील मी तर प्लॅन सांगतो माझा. तरी देखील 13, 14, 15 एकच कॉमेंट मगाशी होतं, की "सर 0 अभ्यास आहे." मी तुम्हाला सांगतो मगाशीच मी बघितलं होतं आणि 8-10 लोकांनी त्याला लाइक पण केलं होतं त्या कॉमेंटला. म्हणजे अभ्यास 0 नाहीये रे तुमचा. तुमच्या मनाची समजूत आहे ती, की अभ्यास 0 आहे म्हणून बरं का. तसं काही नाहीये लक्षात घ्या. व्होट फॉर ईझी डेरिव्हेशन्स. रोहन, आहेर सगळंच ईझी आहे. सगळंच ईझी आहे. पण अगोदर केलेत का तू डेरिव्हेशन्स तर आत्ता कर, नाहीतर राहू दे. नाहीतर राहू दे मी म्हणतोय लक्षात घ्या. मी 13, 14, 15 ला ना ज्यांचा 0 आहे स्टडी, 0 त्यांच्यासाठी व्हिडिओ अपलोड करणार आहे. 5 ते 10 मिनिटाचे व्हिडिओ आपले. ओके. अर्ध्या तासाला, 1 तासाला सुद्धा येतील. ओके. मग तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे आणि प्रॉपर करायचा आहे हे लक्षात घ्या. बरं. आता 13 आणि 14 ला टफ क्वेशन्स घेतले आपण. तर 15 ला फायनल रिव्हिजन. 15 ला फायनल रिव्हिजन असणार आहे आपली इथं. 15 ला फायनल रिव्हिजन. ओके. बरं. 13 तारखेपासून काल मी रात्री मुलांना जागायला लावलं. ओके. आज जागणार आहेत मुलं परत. ओके. करणारच आहेत अभ्यास भरपूर. पण 13, 14, 15 ला नाही. एक प्रॉपर रेस्ट असणार लक्षात घ्या. हे मी सारखं-सारखं तुमच्या मनावर बिंबवतोय परत-परत सांगून. ओके. म्हणजे आता महत्त्वाचा संदेश द्यायचा तो इम्पोर्टंट परत सांगतो, की आज शेवटचा दिवस आहे. हो. आजचाच दिवस इम्पोर्टंट आहे. हा दिवस जर वाया घालवला, दुपारी जेवून झोपला 2 तास, नाही चालणार. नाही. 15-20 मिनिटं, अर्ध्या तासाची रेस्ट सफिशियंट आहे लक्षात घ्या. 20 मिनिटाचा ब्रेक दी बेस्ट आहे. होय, 20 मिनिटाचा ब्रेक दी बेस्ट आहे. याच्यापेक्षा जास्त ब्रेक नको आहे. मग 12 तारखेला जेवढं अगोदर केलं सगळं फिनिश करायचं आणि 13 पासून पुन्हा रिव्हिजन, टफ क्वेशनची रिव्हिजन, 15 ला फायनल रिव्हिजन आणि मग चांगला स्कोर होणारच आहे. ओके. मग चला अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.